बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बहुजन भूमिमुक्त मोर्चाचे मोठे आंदोलन झाले। मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भूमिहीन शेतकरी, शेतमजूर आणि अतिक्रमण धारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बहुजन भूमिमुक्ती मोर्चाच्या वतीने खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जिल्हाभरातून आलेल्या मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेतमजुरांच्या उपस्थितीने परिसर दणाणून गेलं। मागील 4 दशकांपासून भूमिहीन आणि अतिक्रमण धारकांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भूमिमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चा या संघटनांनी एकत्र येत हा मोर्चा काढला। या मोर्चेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप आंबोरे यांच्यासह पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने घटक उपस्थित होते। मागण्या सातत्याने गेली 40 वर्षापासून संघटनेची मागणी आहे। भूमिहीनांना 1990 पूर्वीचे जमीन पट्टे, 13 डिसेंबर 2005 पूर्वीचे वन जमिनीचे पट्टे दलित आदिवासी मागासवर्गीयांना द्या। त्यांच्या शेतकऱ्यांच्या सोबत शेतकरी आणि भूमिहीनांची 100% कर्जमुक्ती करा। रमाई घरकुल असेल तर त्याच्यासाठी सरकारने जो निर्णय बदलला आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये, त्याचप्रमाणे 1990 पूर्वीच्या सरकारच्या विकासात्मक धोरणाचा जो पैलू आहे की सरकार म्हणतं की भूमिहीनांचं आर्थिक उत्थान करायचं, त्यासाठी 1990च्या निर्णयामध्ये शिथिलता आणून 2011च्या निर्णयामध्ये बदल करून 1990 पूर्वीच्या जमिनीचे पट्टे वाटप करा। अन्यथा विविध ज्या मागण्या आहेत, सौर ऊर्जाचे प्रकल्प त्या ठिकाणी जमिनीवर घेतलेले आहे, जिल्ह्यामध्ये 191 प्रकल्प या ठिकाणी प्रस्तावित आहेत। ते संबंधित प्रकल्प सर्व 1990 पूर्वीच्या जमिनीवर आहेत। सदर प्रकल्पांना स्थगिती देण्यात यावी आणि भूमिहीनांची, शेतकऱ्यांची 100% कर्जमुक्ती करावी व संघटनेच्या प्रलंबित ज्या मागण्या राज्य शासनाकडे आहेत या मागण्याची पूर्तता करा। येत्या 13 डिसेंबरपर्यंत जर का राज्य सरकारनं जर मागण्याची पूर्तता केली नाही तर 14 डिसेंबरला आमच्या संघटनेच्या वतीनं आमच्या प्रमुख नेत्यांचं या ठिकाणी आत्मदान आंदोलनाचा इशारा आज आम्ही या ठिकाणी दिलेला आहे।